नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। चला, आज आपल्याला झटपट अशी गिलक्याची भजी बनवायची आहे। सोबत मिरची पण तळलेली आहे, बघू शकता टम्म फुगणारे आपली बिना सोड्याची इथे आपण गिलक्याची भजी बनवणार आहोत। अजिबात वेळ न घालवता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। चला, अगदी 5 मिनिटांमध्ये आपली गिलक्याची भजी तयार होतात। आपण आता त्याच्यासाठी काय लागतं ते बघू। सर्वात आधी बघा, आता इथे बेसन पीठ घेतलेलं आहे। आता तुम्ही तुमच्या अंदाजी घ्यायचं आहे, जितके तुमचे गिलके असतील त्या पद्धतीने 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे, कुरकुरीतपणा येतो त्याने। थोडंसं लाल तिखट घातलेले, अगदी चिमूटभरच हळद घालायची, नाही घातली तरी पण चालेल। चिमूटभर हिंग घातलेला आहे, ओवा घेतलेला, थोडासा हातावा असा चोळून घालायचा, चव छान लागते। आता थोडीशी इथे 1-2 हिरवी मिरची आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि जिरं थोडं खलबत्त्यात ठेचून घेतलेले, चवीनुसार मीठ घातलेले, भरपूर अशी फ्रेश कोथिंबीर चिरून घातलेली। आपण आता हे मिक्स करून घेऊ। आपण आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून पीठ छान असं भज्यांचं तयार करून घेऊ। जास्त पण पाणी नाही घालायचं, एकदम पातळ नाही करायचे किंवा एकदम घट्ट पण पीठ नाही ठेवायचं। हे बघा, आता इथे बघा पीठ भिजून झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला एकच दिशेला असं छान फिरवून घ्यायचं, कारण का आपण ना याच्यामध्ये सोडा वापरला नाही, त्याच्यामुळे भजी आपली छान हलकी फुलकी होतात। ह्या पद्धतीने असे पीठ एकच दिशेला फिरवलं की। चला, आता इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आपण आता गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करायला पण ठेवलेलं आहे। आता इथे बघा, हे मी गिलकं धुवून घेतलेलं आहे, स्वच्छ असं पुसून घेतलेलं आहे। आपल्याला आता पहिलेच गिलकं कापून नाही ठेवायचं, नाहीतर ते थोडं काळं पडतं। जर तुम्ही पहिलेच कापून ठेवलं तर ते पाण्यामध्ये ठेवा। आता इथे मी पीठ भिजून घेतलेलं आहे। आता त्याच्यानंतर इथे मी गिलकं कापून घेते। आता इथे गिलक्या कापताना थोडंसं गिलके छोटे छोटे असतात, त्याच्यामुळे थोडासा मी असा तिरका आकार घेतलेला आहे। हे बघा, सुरीना एकदम सरळ नाही कापले, ह्या पद्धतीने गिलक्याचे तुकडे करून घेतलेले। चला, आता इथे सर्व गिलकं माझं कापून झालेलं आहे। आपल्याला आता बॅटरमध्ये 1-1, 2-2 टाकायची आहे। आपलं तेल पण गरम झालेलं आहे। आता आपण हे गिलक्याच्या तुकड्याला छान असं दोन्ही बाजूंना पीठ लावून घेऊ या पद्धतीने। हे बघा, जर पीठ थोडंसं घट्ट असेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकायचं, थोडंसं 1-2 करून बघायचे, नंतर परत आपल्याला समजतं। चला, तेल पण कडकडीत गरम करायचं आहे आपल्याला, कारण का कमी गॅसवरती जर भजी तळली तर तेलकट होतात। आता तेल पण छान गरम झालेले, आपण आता तेलामध्ये ही गिलक्याची भजी सोडून घेऊ। आणि इथे बघा, छान असे वरती पण आलेले आहे। आता आपण लगेच दुसऱ्या बाजूला पलटी करून घेऊ। हे बघा, कलर पण छान आलेला आहे। आणि गिलक्याची भजी करताना काही जास्त वेळ लागत नाही, कारण का गिलके खूप छान असे कोवळे असतात आणि मऊ असतात, त्याच्यामुळे ते आतमध्ये पण लगेच शिजतात। हे बघा, छान झालेले। आपण आता काढून घेऊ। तेल पूर्ण आपल्याला असं निथरून घ्यायचं आहे, त्याच्यानंतरच आपल्याला काढून घ्यायचे। दोन्ही साईडनं छान कलर आलेला। आता इथे बघा, जे शिल्लक राहिलेले आहे ते पण मी आता तेलामध्ये टाकून घेते। आणि बघा, पूर्ण त्याच्या बुडबुड्या कमी झाल्यानंतरच आपल्याला ते दुसऱ्या बाजूला करून घ्यायचे। आता हे बघा, झालेले एक साईड, दुसरी साईड मी आता पलटी मारून घेते। आणि आता इथे मी ना हिरव्या मिरच्या पण अशा उभ्या आकाराच्या चिरून घेतलेल्या आहे। आता त्या पण मी ह्या तेलामध्येच लगेच भाज्यांच्या सोबतच सोडते, म्हणजे आपल्याला छान दोन्ही पण एकत्र होऊन जातं। आपल्याला मिरची वेगळी तळायची काहीच गरज पडत नाही। हे बघा, आता आपली भजी पण तळतील आणि मिरची पण तळेल। भाज्यांसोबत हिरवी मिरची म्हणजे पाहिजेच। आता इथे बघा, दुसरी साईडही झालेली आहे व्यवस्थित। मिरची थोडीशी आपण अजून तळून घेऊ। झटपट आपली इथे बघा गिलक्याची भजी झालेली आहे, काहीच वेळ लागत नाही। भाजीत आपण नेहमीच खातो। चला, आता तेल पूर्ण व्यवस्थित असं हे बघा, ह्या पद्धतीने असं कडेला घ्यायचं आणि तेल पूर्ण निथरून जातं।
आणि आता भजी आपण काढून घेऊया. चला, संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून धन्यवाद.